श्रीहरिकोटामधनं एक्स्पोसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण। मुंबईतील केजे सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाइटही प्रक्षेपित। कुठलाच प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, अजित पवारांची ग्वाही। तर हक्काचं हिसकावून घेऊ नका सांगण्याची हिम्मत राज्य सरकारमध्ये नाही, अमोल कोल्हेंची टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीत, तर शिवसेनेकडनं किरण सामंत यांचं नाव चर्चेत। इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद, त्यांनी ठरवावं की कधी प्रवेश द्यायचा आहे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, एक वोट आणि एक नोट या तत्वावरती निवडणूक लढवणार, रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात केवळ एकच पक्ष विरोधात राहील, महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील, आमदार रवी राणा यांचा दावा। राज्यातील रेशन दुकानदारांच्या बेमुदत संपात फूट, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशन पुणेचा संपामध्ये सहभागी होण्यास नकार। सरकारच्या निषेधार्थ इंधन वाहन चालकांचा गेल्या 3 दिवसांपासून संपामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। नवीन वर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत, नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं, दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी। राम मंदिर उद्घाटनाच्या अक्षता आज पंढरपूरमधल्या विठुरायाला मिळणार, विठुरायाची भेट म्हणून संत मंडळी प्रभू श्रीरामाला देणार चांदीचं पसायदान। पुण्यामधल्या कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडनं अभिवादन। एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, व्यावसायिक गॅस सिलेंडर ₹1.05 स्वस्त, तर घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे। शारजा इथं आणलेली 2 किलो सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावरती जप्त, 1 जण अटकेत, बेल्टमध्ये लपवलेली होती सोन्याची पेस्ट। राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक विभाग अव्वल, वर्षभरात 163 जणांवर कारवाई, नाशिक पाठोपाठ नंबर पुणे आणि संभाजीनगरचा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2 आणि 3 जानेवारीला तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळ दौरा, अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।